माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते रामदास कदमजी सध्या आमच्यासोबत आहे। सर, आज तुमचा वाढदिवस आहे, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। काय सांगेल सर? आता वाढदिवसाला काय आणखी बोलायचं आहे, पण एक गोष्ट सांगायला हवी, वाढदिवस म्हणजे आपलं आयुष्य वाढावं अशा अनेक लोकांकडून आपल्याला शुभेच्छा मिळतात। पण एक गोष्ट आणखी सांगायला हवी की आपल्या आयुष्यातला एक एक दिवस कमी होत जातो। जे काय आयुष्य आपलं असेल त्यातले एक एक दिवस कमी होत आपला असतो आणि जे दिवस शिल्लक आता आहेत त्यामध्ये स्वतःसाठी जगला तो मेला, स्वतःसाठी जगला तो मेला, दुसऱ्यासाठी जगला तो खऱ्या अर्थानं जगला। याप्रमाणे आयुष्यभर जनसेवा ही स्वसेवा या माध्यमातून आपण काम केलं पाहिजे। प्रत्येक माणसाला जे काय प्रवास त्याचा आहे तो प्रत्येकाचा संपणार आहे। त्या प्रवासामध्ये आपण काय केलं त्याचं सिंहावलोकन करून मागे वळून पाहिलं पाहिजे आणि पुढची वाटचाल केली पाहिजे असं मला वाटतं। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आज उद्धव ठाकरे यांचा पण वाढदिवस आहे। अनेक ठिकाणी भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावले गेले आहेत, काय सांगेल सर? नाही, उद्धवजींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। त्याबद्दल कुठेही दुमत नाही, त्यांना आणखी आयुष्य लाभो। पण मुख्यमंत्रीच्या बाबतीमध्ये 2.5 वर्ष त्यांनी फक्त घरी बसून काढली। पुन्हा मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र विकासाला आणखी मागे येईल। तर भावी मुख्यमंत्री म्हणून मी त्यांना काय शुभेच्छा देऊ शकणार नाही। त्यांना परमेश्वरानं संधी दिली होती, पण ती संधीचा त्यांना सोनं करता आलं नाही, महाराष्ट्राच्या हिताचं काही करता आलं नाही, कुठलाही निर्णय घेता आला नाही, मंत्रालयात त्यांना जाता आलं नाही आणि म्हणून पुन्हा मुख्यमंत्री झाले तर पुन्हा महाराष्ट्राचं नुकसान होईल। तर त्यांना मी त्यांच्या आयुष्यासाठी शुभचिंततो, खूप शुभेच्छा देतो आणि मुख्यमंत्री पुन्हा होऊच नाहीत, महाराष्ट्राचं नुकसान होऊ नये अशा देखील शुभेच्छा त्यांना मी देईन। विधानसभा निवडणूक येणार आहे सर, आज तुमचा वाढदिवस पण आहे, काय अपेक्षा आहे, किती जागा मिळाली पाहिजे? आता वाढदिवसाला राजकारण आणणं ठीक नाही आहे। आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन जाणार। आमची जी राष्ट्रवादी भाजप शिवसेना जी युती आहे त्या युतीमध्ये एकत्र बसून आम्ही निर्णय घेऊ, कुणाच्याही नाराजी नसेल आणि ज्या काय पत्त्याच्या वाटायला येतील त्या एकमेकाला मदत करून पुन्हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्यासाठी आमचं सहकार कसा येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार। संजय राऊत यांनी आरोप केले आहे की शिंदेने 3 ते 4 कोटी खर्च करून शिवसेनेतील नेते विकत घेतले आहे, असा आरोप केला। त्याच्यावर सर काय? नाही, मला वाटतं संजय राऊतांना ही आरोप करण्याची कावळी झालेली आहे। सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते हे एवढंच काम करतात। आजचा दिवस कोणावरती वाईट न बोलणं अधिक चांगलं असं मला वाटतं, पण संजय राऊतांना आता कोण गांभीर्यानं घेत नाही हे सगळ्यांना कळलेलं आहे। ते बिगर पुराव्याचे वायुमा बोलत असतात, त्यामुळे संजय राऊतांना गांभीर्यानं कोणी घेत नाही। त्यांनी लाडकी बहीण योजनावर प्रश्न उपस्थित केले। त्यांनी सांगितलं त्याच्यासाठी पैसे कुठून आणणार, हे योजना बंद होणार आणि सरकार पण हे बघा, केंद्र सरकार आमच्यासोबत आहे। आदरणीय या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब आमच्यासोबत आहेत आणि मला विश्वास आहे ज्या वेळेला महाराष्ट्राला गरज लागेल त्यावेळेला सह्याद्रीसारखे पंतप्रधान एकनाथजींच्या पाठीशी उभे राहतील। जो काय निधी लागेल तो केंद्रात निश्चितपणे देतील। संजय राऊतांनी त्यांची चिंता करू नये असं मला वाटतं। धन्यवाद। जय महाराष्ट्र। कॅमेरामॅन संतोष कदमचा गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।